ठीक आहे. चला, काल कुठपर्यंत झालं होतं आपलं? पूर्ण पूर्ण नाही का, आपलं बेसिक झालं होतं काल. आपल्याला डायरेक्ट आता नमुना प्रश्न घ्यायचे. चला, पहिला नमुना प्रश्न दिलेला आहे तुमच्या समोर. बघा कुणा कुणाला सोडवता येतोय. पहिला नमुना प्रश्न दिलेला आहे. बघा कुणा कुणाला सोडवता येतोय. उत्तर द्या सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये. चॅट बॉक्स मध्ये उत्तर देता येत नाही का आज? आदिती, आदिती माइक ऑन कर. आता बघा मेसेज जातोय का? ठीक आहे. येस. चला, सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. या प्रश्नाचं उत्तर द्या सगळ्यांनी. ओके. चला, ठीक आहे. चला, पहिला प्रश्न दिलेला आहे तुमच्या समोर. एम वजा डी अधिक एल बरोबर. ओके. कस्तुरी, 900 कुठे आहे पर्यायामध्ये? पर्यायामध्ये 900 कुठे आहे? कसं सोडवायचं बघा. एम वजा डी भागिले एल दिलेलं आहे. भागिले इथं भागिले, बरोबर का? प्लस नाहीये तिथं, भागिले. बरोबर, समर्थ आहे रे. इथं भागिले. एक मिनिट थांबा. वजा टी, अधिक नाही इथं, अधिक नाही इथं, भागिले भागिले. ठीक आहे. मग सोडवायचं कसं? कसं सोडवणार? एम ची काय किंमत आहे सांगा. एम हे रोमन संख्या चिन्हामध्ये दिलेलं आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये एम ची काय किंमत आहे? एम ची किंमत आहे 1000. वजा टी ची काय किंमत आहे? टी ची किंमत आहे 500. भागिले एल ची काय किंमत आहे? एल ची किंमत आहे 50. ठीक आहे. बरोबर, बरोबर.
आधी काय करणार आपण? वजाबाकी करणार का भागाकार करणार? पदावलीच्या नियमानुसार काय करणार? आधी भागाकारच करणार आपण. 500 भागिले 50 किती भागाकार येणार? 500 भागिले 50 10 येणार, बरोबर. वजा 1000, 1000 मधून आपण 10 जर वजा केले तर काय उत्तर येईल? 990 उत्तर येईल. पर्याय क्रमांक डी. आपण जर इकडून सोडवायला गेलो तर उत्तर आपलं काय येणार आहे बघा. 1000 मधून 500 वजा केले, 500 राहिलं, 500 भागिले 50 काय उत्तर येईल? 10 येईल. 10 उत्तर हे चुकीचं आहे. ठीक आहे. चला, समजलं? पहिला प्रश्न समजला का सगळ्यांना? बरोबर. ऑप्शन नंबर 4 बरोबर. ठीक आहे. हा, आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 सोडवा. बघा, खाली दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती योग्य चिन्हे येतील? क्रमाने चौकटीमध्ये कोणती योग्य चिन्हे येणार आहेत? इथं गण दिलेला 48 चौकट आहे. त्यानंतर 6 इथे एक चौकट आहे. त्यानंतर 2 इथे एक चौकट आहे. त्यानंतर इथे आहे 5 इथे एक चौकट आहे आणि 5 असं गणित आहे बघा. परत एकदा मी लिहून दाखवू का? तर पद्धतीचं उदाहरण आहे बघा. हे सोडवा आणि काय उत्तर येते बघा. बघा, बरोबर कुठे ठेवायचं? अधिक कुठे ठेवायचं? वजा कुठे ठेवायचं? काय उत्तर येईल? यस. येईल. कुणाला सोडवता? कस्तुरी नाही येत. वैष्णवी नाही येत. शुभदा, आदर्श, आदिती, आकांक्षा येईल का कुणाला सोडवता? ठीक आहे. चला बघा, लक्ष द्या. आता आपण एक एक पर्याय घेऊन सोडवूया. एक एक पर्याय घेऊन सोडवूया. तर पर्याय क्रमांक आपण 1 घेतला. पर्याय जर आपण 1 घेतला, 1, तर बघा इथं काय येणार? बरोबर. दुसरा पेन वापरते. बरोबर, गुणिले, अधिक आणि वजा. बरोबर. यानुसार जर आपण सोडवलं तर 48 बरोबर या दोघांचा गुणाकार करा. 6 दुनी 12 अधिक 5 वजा 5. आता अधिक आणि वजा एकत्र आले, मग आपल्याला डावीकडून जी क्रिया आहे ती आधी करावी लागेल. म्हणजे 48 बरोबर 12 आणि 5 किती होतील? 12 आणि 5 पटकन उत्तर द्यायचे चॅट बॉक्स मध्ये. येते का कुणाचं उत्तर? 17. 17 वजा 5. 17 मधून जर आपण 5 वजा केले, बरोबर श्रेया गायकवाड, 17 मधून जर आपण 5 वजा केले तर किती उत्तर येईल? 12 उत्तर येईल. म्हणजे 48 बरोबर 12 आलेलं आहे. मग इकडची संख्या आणि इकडची संख्या ही इक्वल होतीये का?
नाही होत, म्हणून पर्याय क्रमांक 1 येईल का मग? नाही येणार. पर्याय क्रमांक 1 नाही येणार. बरोबर. आता पर्याय क्रमांक 2 ठेवून बघूया मग आपण. पर्याय क्रमांक 2 ठेवूया. पर्याय क्रमांक 2 ठेवून बघूया. ठीक आहे. आता पर्याय क्रमांक 2 बघा कसा ठेवायचा. हे इरेज करूया आपण. बघा हे सगळं इरेज करू आणि पर्याय क्रमांक 2 ठेवून सोडवा बरं. कसं येते बघा. काय येते बघा. सगळ्यांनी पर्याय क्रमांक 2 ठेवा. पर्याय क्रमांक 2 मध्ये जे जे चिन्ह आहेत ते तुम्हाला इथे ठेवायचे आहेत. ओके. बघा पर्याय क्रमांक 2 मध्ये काय काय दिलेलं आहे. सुरुवातीला प्लस, इथं बघा, नंतर प्लस. ओके. त्यानंतर इथं मायनस आणि इकडं इक्वल टू असं दिलेलं आहे. बरोबर. बरोबर. आता 48 अधिक 6 अधिक 2 वजा 5 बरोबर 5 असं दिलेलं आहे. मग आता आधी भागाकार करून घ्या. एक मिनिट. पर्याय क्रमांक 2 मध्ये इथं भागिले आहे बरं का. परत इथं चुकले. इथं भागाकाराचं चिन्ह आहे. भागाकार. पर्याय क्रमांक 2 मध्ये इथं भागाकार आहे. इथं भागाकार दिलेला आहे. बरोबर. आता 48 भागिले 6 करा. 48 भागिले 6 करा. 6चा पाडा 48 येईपर्यंत म्हणा. 6 8 48. या दोघांचा जर भागाकार केला तर उत्तर काय येईल. 8 येईल. अधिक 2 वजा 5 बरोबर 5 असे येणार. समजते का सगळ्यांना. बरोबर. त्यानंतर 8 आणि 2 याची बेरीज जर आपण केली तर बेरीज किती येणार. याची बेरीज जर केली तर 10 येणार. 10 वजा 5 बरोबर 5. ठीक आहे. आता 10 मधून 5 गेले 5 बरोबर 5 आलं का. 5 बरोबर 5. समीकरण इक्वल होत आहे. समीकरण बरोबर होत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर येणार आहे. यस. समर्थ हिरे, श्रेया, शीतल पवार, यस अन्वी, ठीक आहे. कल्याणी सोनवणे, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 समजला हा प्रश्न. कुणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये. कुणाला काही डाऊट आहे का. आदर्श पाटीलला नाही डाऊट. अन्वीला नाही. उद्धव सानपला नाही डाऊट. चला मग पुढे जाऊया. आता डाऊट नाहीये कुणाला याच्यामध्ये. येस. तिसरा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 3 बघा. सोडवा. स्क्रीन दिसत नाही. पूर्वी स्क्रीन का नाही दिसत आहे. चला बघा. सोडवा. 18 गुणिले 4 वजा 6 इथे एक बॉक्स दिलेला आहे. एक मिनिट. 18 गुणिले 4. एक मिनिट मी इथं लिहून देते तुम्हाला. इथं पण थोडस चुकलंय. 18 गुणिले 4 वजा 6 इथे एक बॉक्स आहे. त्यानंतर पुढे दिलेला आहे 70 गुणिले 2 इथं भागिले. इथं प्लस नाहीये. भागिले. भागिले 2 2 वजा 4 हे गणित आहे. हे घेऊ नका.
हे घेऊ नका, हे गणित दिलेलं आहे हे सोडवा. तर चौकोनाच्या जागी कोणते चिन्ह येईल? आपल्याला या चौकोनाच्या जागी कोणतं चिन्ह येईल हे ओळखायचंय. म्हणजे हे असं येईल, असं येईल बघा, इथं पर्याय दिलेला आहे का, बरोबरच येईल का, हे असं असं चिन्ह येईल, कोणतं चिन्ह येईल ते आपल्याला शोधायचं आहे. बघा, एक एक समीकरण सोडवा. या साईडचे एकदा सोडवा, या साईडचे एकदा सोडवा आणि काय उत्तर येते ते सांगा. कुणाला येईल सोडवता? अक्षरा तमणार, अक्षरा बोला. हॅलो. प्रणिती. हा बोला अक्षरा. यस मॅम. हँड रेज केला होता, काही डाऊट आहे का? नाही मॅम, मी असंच केला होता. ओके चला. प्रणिती शिंदे, हा प्रश्न कसा सोडवायचा? आदर्श हँड रेज करतोय, थांब आदर्श. प्रणिती शिंदे माइक ऑन करा. अगं सोडव नाही तर. अरे मला कळलं नाही तर काय सोडू. देत खरं तू, देत खरं ना मम्मी. आता कसं सोडवलीस ते? प्रणिती येईल सोडवता? प्रणिती हो. सांग बाळा कसं सोडवायचं. मॅम ना सर, 2/2 1 हा गुणुले 70 वजा 4. गुणिले 70 वजा 4. ओके. हा आणि 70 एके 70 हा वजा 4 76. 70 वजा 4 70 वजा 4 76 कसं होईल? वजाबाकी करायचं आपल्याला. 66. 66 बरोबर बरोबर. म्हणजे हे समीकरण तू सोडवलंय या साईडचं, तर तुझं उत्तर 66 आले बरोबर. हा. ओके, ह्या समीकरणाचं उत्तर तुझं 66 आलं. ठीक आहे, मग या समीकरणाचं किती आलं? 18 गुणुले 4. 18 गुणिले 4. हा बोल येतंय. किती 18 आलं? चौक 18 चौक 72. 72 बरोबर. हा. हा पुढं. 72 वजा 6. 72 वजा 6 किती उत्तर येईल? 72 वजा 6 66. 66. ओके, मग काय उत्तर येईल? 4 पर्यायांमध्ये कुठला पर्याय हा, येईल? बरोबर नंबर येईल, 4 नंबर येईल. बरोबर बरोबर. व्हेरी गुड प्रणिती, व्हेरी गुड. चला आता मी सोडवून दाखवते तुम्हाला. जवळपास सगळ्यांचं बरोबर आले, म्हणजे बरोबर आहे. प्रणितीचं बरोबर आहे. व्हेरी गुड प्रणिती. प्रणिती आज पहिला दिवस आहे का? ठीक आहे, माईक बंद केलं. बोला आदर्श. मॅम तुम्ही मला अनम्यूट केलं वाटायला. हँड रेज केलं ना तू? सोडवलं का? हे गणित सोडवलं? हो. किती उत्तर आलंय? 66 म्हणजे चौथा पर्याय आलाय माझा पण. चौथा पर्याय आलाय. ठीक आहे चला, बरोबर आहे. आता मी समजून सांगते तुम्हाला, चौथा पर्यायच हे उत्तर काय येईल. ठीक आहे, लक्ष द्यायचं. ज्यांचं उत्तर आलेलं नाही त्यांनी लक्ष द्यायचं. आता आपल्याला पदावली सोडवताना आपण काल नियम शिकले. नियम शिकलात म्हणल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी इथं गुणाकार करायचा का वजाबाकी करायची? गुणाकार. हा बरोबर. आधी आपल्याला काय करायचंय? गुणाकार करायचा. ठीक आहे, मग इथं 18 गुणिले 4 जर आपण केलं तर 18 चौक 72 येणार. 72 वजा 6 करायचं. 72 वजा 6 केलं तर किती येणार? 66. म्हणजे आपल्याला ह्या समीकरणाचं उत्तर मिळालेलं आहे 66. इथं आपल्याला माहित नाही का कोणतं चिन्ह येणार आहे ते, म्हणून आपण तसंच ठेवलं. आता इथे 70 गुणिले 2 करायचं का 2/2 करायचं? वजाबाकी आधी करायची का गुणाकार आधी करायचं का भागाकार आधी करायचं? काय आधी करायचं? भागाकार. भागाकार आधी करायचा. मग किती भागाकार येणार? 1. नाही, 1. ओके, मग आता प्रणितीने पण सांगितलं 2/2 इथे 1 येणार बरोबर. मग 70 गुणिले 1 किती येणार? 70 एके 70. 70 एक 70 येणार. 70. ओके, 70 वजा मग 4 करावं लागणार आपल्याला, भागिले 66. सॉरी, 70 मधून 4 गेले 66 येणार. ओके ठीक आहे. आणि एक नियम आणखी सांगितला होता बघा आपल्याला,
त्याच्यामध्ये हे सांगितलं होतं की जेव्हा गुणाकार आणि भागाकार हे एकत्र येतात तेव्हा आपल्याला डावीकडून उजवीकडे जायचंय, म्हणून आपण डायरेक्ट तिथे 70 × 2 करू शकतो. 140. 140 भागिले 2 वजा 4 करू शकतो. 140 भागिले 2 जर केलं तर 70 येणार. 70 मधून जर आपण 4 वजा केलं तर उत्तर येणार 66. म्हणजे इकडे पण या पदावलीचं उत्तर पण 66 आहे, या पदावलीचं उत्तर पण 66 आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे या दोघांच्या मध्ये बरोबरचं चिन्ह येणार आहे. क्लिअर? हो. येस. चल पुढे जायचं मग आता. हो. एक मिनिट हा. प्रश्न क्रमांक 4 सोडवा चला फास्ट. एक मिनिट थांबा, स्क्रीन परत शेअर करते मी. हा आता झाली असेल बघा. येस. चला सोडा प्रश्न. रोमन संख्या चिन्हानुसार एक्स व्ही आय आय अधिक आय एक्स वजा आय व्ही वजा प्लस अधिक 6 अधिक सी असं दिलेलं आहे. तर हे कसं सोडवणार? रोमन संख्या चिन्हानुसार आधी त्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये त्याचं रूपांतर करा. उद्या बुद्धिमत्ता शिकायची. आज आपल्याला हा धडा आज आपल्याला संपवायचा आहे. उद्या बुद्धिमत्ता घ्यायची आपल्याला. ठीक आहे. एक्स व्ही आय आय चॅट बॉक्स मध्ये सांगा. एक्स व्ही आय आय म्हणजे रोमन संख्या चिन्हामध्ये दिलेलं आहे. याचा आंतरराष्ट्रीय मध्ये काय होईल? काय होईल याचा आंतरराष्ट्रीय मध्ये? थांबा दर्शक, हा प्रश्न संपू दे, मग आपण काय डाऊट आहे ते घेऊया. बरोबर. 112 प्रगती रणपिसे, आदिती, शौर्य, अन्वी, आदर्श पाटील, आरव. ओके. 17 कसं उत्तर येईल आरव? आधीच सांगितलं का तू? दीप्ती कल्याणकर 122. ओके. चला कुणाला सांगता येईल? दीप्ती कल्याणकर. दीप्ती माइक ऑन कर. दीप्ती. दीप्ती कल्याणकर माइक ऑन कर. हॅलो. अनन्या साठे, संजय, अनन्या माइक ऑन कर बाळा. अनन्या आवाज येतोय अनन्या? हो. काय उत्तर येईल? 122. 122 कसं सोडवलं सांग? कसं आलं सांग ना. सांग ना. हे एक्स व्ही आय एक मिनिट थांब. एक्स काय काय? 1 मिनिट थांबा. 1 मिनिट थांबू. बरं ठीक.
ठीक आहे. हा थांबते 1 मिनिट. तू कसं सोडवलं सांग ना. हा ते सांगायला लागले. बरं. चला तोपर्यंत आपण समर्थ ताहिरेला अनम्यूट करू. समर्थ समर्थ माइक ऑन करा. सोडवलं ना? समर्थ गणित सोडवले. यस मॅम. काय उत्तर येईल समर्थ या यस गणिताचं? मॅम. काय उत्तर येईल रे? 122. आ 122. 122. बर 122 मध्ये मग कसं सोडवलं सांग मला. एक्स व्ही डबल आय म्हणजे 17 बरोबर सांग मला. मी लिहिते 17. हा पुढं प्लस आय एक्स म्हणजे 9. 9. 9. उत्तर आलं 4 अधिक सी म्हणजे सी म्हणजे 100. 100. 100. ओके चला. हे अपेक्षित होतं मला सांगणं. व्हेरी गुड समर्थ. आता चला पुढचं मी सोडवते पटापट. बघा आता इथे बेरीज करायचे. 17 अधिक 9 वजा 4 अधिक 100. आधी आपण काय करणार, यांची बेरीज करणार. 17 आणि 9 यांची बेरीज केली तर किती येईल बेरीज? 26 वजा 4 अधिक 100. ओके. आता वजा 4 अधिक 100 म्हणजे 26 मधून 4 वजा केले किती उत्तर येणार? 22 येणार. 22 अधिक 100. 22 अधिक 100 किती येणार? बेरीज यांची 122 येणार. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. कुणाला डाऊट आहे याच्यामध्ये? या प्रश्नामध्ये कुणाला डाऊट आहे का? संजय समजले का संजय? ओके. इकडं उद्धव सानप समजले? समर्थ आहे रे. आदर्श गीते अक्षरा नाही समजलं. उद्धव सानपला नाही समजलं. चला अनम्यूट करा सानप. अनम्यूट करा तुमचा माईक. 1 मिनिट. तुझा व्हिडिओ बंद झाला बाळा. कर चालू. सानप माईक ऑन करा. ठीक आहे चला पुढे जाऊया आपण आता पुढच्या प्रश्नाकडे. 5व्या प्रश्नाकडे जाऊया. सोडवा हा प्रश्न. राजवीर नरवडे माईक ऑन कर. राजवीर कॅमेरे ऑन करून बसा. राजवीर ठीक आहे चला. आयशा शेख यस मॅम. हा केले बोला. जर P बरोबर 3 P बरोबर 2 असेल तर P गुणिले P प्लस 2 गुणिले P गुणिले 10 प्लस 10 गुणिले T गुणिले T बरोबर किती? काय उत्तर येईल मग? मॅम सोडवलं नाही मी अजून. अजून सोडवलंच नाही का? ठीक आहे बघा. जर P बरोबर 3 T बरोबर 2 असेल तर ह्या ठिकाणी बघा जिथे जिथे P आणि T दिसते तिथे तिथे P च्या ठिकाणी 3 ठेवा आणि T च्या ठिकाणी 2 ठेवा. ठीक आहे. मग आपण हे उदाहरण सोडवूया. बरोबर. आता इथं P आहे मग आपण इथं 3 ठेवणार. गुणिले इथं P आहे इथं 3 ठेवणार. आधी 2 गुणिले इथं P आहे म्हणल्यानंतर इथं 3 ठेवणार. गुणिले इथं T आहे. ठीक आहे. T आहे त्याच्यामुळे आपण इथं 2 ठेवणार. बरोबर. अधिक इथं T आहे त्याच्यामुळे इथं 2 ठेवणार. गुणिले इथं T आहे त्याच्यामुळे आपण इथं 2 ठेवणार. ठीक आहे. समजलं का? आता ह्या दोघांच्या गुणाकार करायचंय. ठीक आहे. त्याला दुसरा पेन घेते. कलर घेते पिंक. ह्या दोघांचा गुणाकार करायचंय. ह्या तिघांचा गुणाकार करायचंय आणि ह्या दोघांचा करायचंय. बरोबर. मध्येच प्लसचे चिन्ह आले बघा. मध्येच बेरजेचे चिन्ह आले. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित अंडरलाईन करून घेतलं याला. ठीक आहे. या दोघांचा गुणाकार करा. या तिघांचा गुणाकार करा आणि ह्या दोघांचा करा. कसं करणार?
तीन त्रिक 9 अधिक 3 दुनी 6, 6 दुनी 12 अधिक 2 दुनी 4 झाला. आता सगळ्यांची बेरीज करायची. बेरीज किती येणार? 25 बेरीज येणार. पर्याय क्रमांक 2 झालं. तिथं जे पी आणि टीच्या ठिकाणी जे दिलेलं आहे ते तिथं फक्त संख्या ठेवायचे. बरोबर. आणि बी समजलं का बाळा? दिव्या, कल्याणी, कार्तिक, ओके. पुढे जाऊया आता. 6वा प्रश्न सोडवा. चला फास्ट, पटापट पटापट उत्तर द्यायचे. साई, माईक ऑन कर. साई, साई साबळे, माईक ऑन करा. काय झालं? माईकच ऑन करत नाहीत मुलं. चला शौर्य, शौर्य माईक ऑन करा. श्रेया रायकर, येस टीचर. हा श्रेया, काय उत्तर येईल? टीचर 2 नंबर. टीचर उत्तर येईल का काय? 2 नंबर. 2 नंबर येईल. मला वाटलं टीचर उत्तर येईल. नाही टीचर. बर, कार्तिकचं बी आलं बघा 2 नंबर. चला व्हेरी गुड. आणखी कोणाचं आलेलं आहे? 2 नंबर ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं त्यांचं चुकीची पदावली विचारली. चुकीची पदावली कोणती आहे ते विचारले. ठीक आहे, आपण एक एक पदावली सोडवून बघूया. ओके, चुकीची पदावली कोणती आहे? आता इथं बघा, गुणाकार करा. 7 8 56, 56 भागिले 4, 14 चौक 56. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ठीक आहे, ही पहिली पदावली बरोबर आहे. इथं 7 आणि 8 चा गुणाकार केला आपण, बरोबर 56 झाला. 56 भागिले जर आपण 4 केलं तर उत्तर 14 येणार आहे. त्यामुळे पहिली पदावली बरोबर आहे. आता दुसरी पदावली जर आपण बघितली तर 27 ला जर 3 ने भाग घातलं तर भागाकार किती येईल? 3 ने 27 ला जर भाग घातलं तर भागाकार येईल 9. 9 गुणिले 3 जर आपण केलं तर 9 त्रिक 27 यायला पाहिजे होते, पण इथं काय उत्तर आलेलं आहे? 9 आलेलं आहे. त्याच्यामुळे ही चुकीची पदावली आहे. ठीक आहे, आता तिसरं बघू. 18 मधून आपण 13 वजा केले. 18 मधून 13 वजा करा. 5 येतील. बरोबर. 18 वजा 13, 18 वजा 13 5, 5 अधिक 5 10. बरोबर. मग आलं का? हे पण 10 आलं आणि हे पण 10 आलं. बरोबर. सगळ्यांनी. साई, तू कालच्या क्लासमध्ये नव्हता का? तुला अजून धड्याचं नावच माहित नाही. अर्धा धडा संपला. 16 अधिक 5. ठीक आहे, 16 अधिक 5 आपण उत्तर काय येणार? 21. ठीक आहे, हे जर उत्तर आलं तर इथं पण 9 उत्तर येणार आहे. त्याच्यामुळे ही पण पदावली बरोबर आहे. तर चुकीची पदावली आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया आपण आता. चला प्रश्न क्रमांक 7 ला सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. व्यवस्थित व्यवस्थित प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. लक्ष द्यायचे. खालीलपैकी कोणती समानता बरोबर आहे असा प्रश्न विचारायचा. खाऊन टाकला वाटतं इथं, पण नाही इथं. ठीक आहे, साई पदावली धडा. पदावली व अक्षरांचा वापर हे धड्याचं नाव आहे. साई, माईक अनम्यूट नाही केला तू आता. बोला, आवाज येतोय का? हो. हा, पदावली व अक्षरांचा वापर हे धड्याचं नाव आहे. हो. हा, सोडा बरं हे. म्हणा आता हे तर लई अवघड दिसायला लागले.
एक एक पदावली सोडवायची आणि समानता बघायची. समानता कोणती समानता बरोबर आहे. इथं बघा पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. ठीक आहे. इथं कसं सोडवणार. 20+3 आधी आपल्याला कंस सोडवायचा. 20+3 इथं किती येईल. 23 येईल. ठीक आहे. इथं किती येईल. 23 येईल. 23 23 गुणिले 4. 23 गुणिले 4 किती उत्तर येईल. 92 येईल. 92. ठीक आहे. बरोबर. 30 गुणिले 3. 30 गुणिले 3 किती येईल. 90. 90 गुणिले 90 अधिक 2 काय उत्तर येईल. 92 येईल. म्हणून समान पदावली ही पर्याय क्रमांक 2 आहे. पर्यायावरून जायचे तुम्हाला. पहिला पर्याय सोडवा, दुसरा पर्याय सोडवा, पर्यायावरून जाईल. तेव्हा समानता म्हणजे दोन्हीकडचं उत्तर समान आलं पाहिजे. त्याला म्हणायचं समानता. दोन्हीकडचं उत्तर काय आलं पाहिजे. समान आलं पाहिजे. ओके. यस. प्रगती रणपिसे बरोबर आहे बाळा. कल्याणी सोनवणे बरोबर आहे. चला पुढे जाऊया आता. थोडं स्पीड वाढवा. परीक्षा जवळ आली आहे. प्रॅक्टिस करा. आता मध्येच आणखी दिवाळी पण येणार आहे. ओके. त्यात पण तुमचा वेळ जाईल. प्रश्न क्रमांक 8 सोडवा. 8. एस बरोबर 4, टी बरोबर 2 तर एस टी. एक मिनिट. इथं एस गुणिले टी आहे. थांबा मला गणित बरोबर एकदा करून देऊ द्या तुम्हाला. एक्स एस बरोबर 4, टी बरोबर 2 तर एस गुणिले टी अधिक टी गुणिले एस वजा टी असे. इथं गुणाकाराचं चिन्ह आहे. बरोबर किती. एस बरोबर 4, टी बरोबर 2 तर एस गुणिले टी अधिक टी गुणिले एस वजा टी बरोबर किती. किमती ठेवू. एस च्या ठिकाणी इथं काय देणार. एस च्या ठिकाणी 4 दिले आणि टीच्या ठिकाणी 2 दिले. त्या किमती इथं ठेवायच्या आणि हे समीकरण सोडवायचं. बरोबर. आले. अक्षराचं उत्तर आलेलं आहे. आदर्श पाटीलचं उत्तर आलेलं आहे. कार्तिकचं उत्तर आलेलं आहे. कल्याणी सोनवणेचं उत्तर आलेलं आहे. श्रेया गायकवाड पर्याय क्रमांक 4 कसं उत्तर येईल बाळा. 19. अनन्या साठे 19 कसं काय ना अनन्या. श्रेया गायकवाड 3. ओके बरोबर. काय आरव. आरवचं पण बरोबर आहे. आदितीचं पण बरोबर आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा आता बघा लक्ष द्या सगळ्यांनी. एस बरोबर 4 दिलेलं आहे. इथं एसच्या ठिकाणी जिथे जिथे एस आहे तिथे तिथे आपल्याला 4 ठेवायचे. कुठं जिथे एस दिसते तिथे 4 ठेवायचे. सगळ्यात सोपं. उद्धव साना बरोबर आहे बाळा. नाव टाकून घ्या विद्यार्थ्याचं. तिथं पालकांचीच नाव आहेत आणखी पण. बरोबर. बघा एसच्या ठिकाणी इथं काय येईल. एसच्या ठिकाणी इथं 4 येईल. बरोबर. गुणिले टीच्या ठिकाणी 2 अधिक टीच्या ठिकाणी 2 गुणिले 4 वजा 2. ओके. आता त्या दोघांचा आधी गुणाकार करा. 4 दुनी 8 अधिक 2 गुणिले 4 वजा 2. आता तुम्ही म्हणाली तर 8 आणि 2 ची बेरीज करायची तर नाही. आधी आपल्याला हे सोडून घ्यायचंय. कंचे भागू बेव या नियमानुसार आपल्या पदावलीच्या नियमानुसार आपल्याला इथं आधी करून घ्यायचंय गुणाकार. त्यामुळं 8 अधिक 4 4 4 दुनी 8 वजा 2. आता बेरीज करायची आधी का वजाबाकी करायची तर आपल्याला आधी बेरीज करायची कारण डावीकडून उजवीकडे जी क्रिया जाते ती आधी करायची. 8 16
-2 16 मधून 2 गेले उत्तर येईल 14 म्हणजे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे समजलं. येस अक्षरा दीप्ती कल्याणकर कॅमेरा ऑन ठेवा. कस्तुरी चला आदर्श गीते आदर्श माईक ऑन कर. आदर्श यस यस मॅडम. समजला प्रश्न. हो. ओके चला प्रश्न क्रमांक 9 दिला. आदर्श सोडवता येईल का प्रश्न क्रमांक 9. सोड. येईल का सोडवता आदर्श. बघ बरं चौकटीमध्ये आपल्याला योग्य चिन्ह ठेवायचे. आपण चौकटीमध्ये बरोबर ठेवलं तर मग हे दोन्ही समीकरण बरोबर यायला पाहिजे. जर चौकटीमध्ये 2 नंबरचा पर्याय ठेवला तर इकडचं समीकरण हे मोठं असायला पाहिजे या समीकरणापेक्षा. ठीक आहे काय उत्तर येईल मग. आपल्याला पूर्ण समीकरण सोडवायचंय आणि त्यानंतर मग हे कोणतं चिन्ह तिथं लागू होईल त्या चौकटीमध्ये कोणतं चिन्ह बसेल ते द्यायचं आपल्याला. ठीक आहे आदर्श सांग बरं काय करू. आधी इथं गुणाकार करू का बेरीज करू. गुणाकार. गुणाकार किती येईल मग गुणाकार. या दोघांचा गुणाकार किती येईल. 9. काय होतंय आदर्श 9 येतं का. गुणाकार बघ ना त्याचा किती येतोय. गुणाकार 9 गुणिले 0. 0. हा 0 अधिक 25 बरोबर. ही चौकट जशाच तशी. आता इथं भागाकार करायचा का बेरीज करायची. भागाकार. मग 13 ने 117 ला भाग घातला तर कितीचा भाग जाईल मग. 13 नव्हे 17 117 9चा भाग देईल अधिक 0 बरोबर. आता 25 मध्ये जर 0 मिळवले तर किती उत्तर येईल. 25 मध्ये 0. सांग ना बरोबर आहे 25च येणार ना. आता तुझ्याकडे 25 चॉकलेट आहेत आणि तुला जर मी 0 चॉकलेट दिले तर किती चॉकलेट राहणार तुझ्याकडे. 25. 25च राहणार ना. कोणत्याही संख्येमध्ये आपण 0 मिळवलं तर उत्तर ही ती संख्याच येते बरोबर. अधिक 0 मध्ये 9 मिळवला 9 मध्ये 0 मिळवला इथं काय येईल 9. 9. आता सांग बरं मग पर्याय म्हटलं कोणतं चिन्ह आपल्याला इथं ठेवावं लागेल. पर्याय क्रमांक 2. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 2 आपल्याला इथं ठेवावं लागेल कारण 25 ही संख्या 9 पेक्षा मोठी आहे. क्लिअर आहे सर्वांना. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. ओके काय डाऊट कोणाला. चला ऋतुजा ऋतुजा बोनवाड कॅमेरा ऑन कर बाळा. सॉरी माईक ऑन कर बाळा. ऋतुजा बोल. ऋतुजा आवाज येतोय. हो. समजला हा प्रश्न बाळा. हो. ओके पुढचा प्रश्न सोडूया ऋतुजा. मला कळलं. ऋतुजा हा 10 नंबरचा प्रश्न बघ बरं सोडवता येतोय का. कोणता पर्याय चुकीचा आहे. बघ बरं खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे. एक एक समीकरण सोडवून बघायचे आपल्याला. पट 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 मला सांगतो मी सोडवते. सांगितलं आधी गुणाकार करायचा का भागाकार करायचा. गुणाकार. आधी गुणाकार करायचा हो. भागाकार करायचा. ठीक आहे 6 चौक 24 24 ला जर 6 ने भाग घातलं 24 ला 6 बाकी 24 ला 6 ने भाग ना 6 चौक 24 येणार इथं 4 येणार भागाकार बरोबर.
4 हो. वजा 3 जर केलं तर उत्तर 1 येईल. ठीक आहे, हे एक. बरोबर आहे. बरोबर. हे बरोबर आहे बाळा. आता इथं पर्याय क्रमांक 2 सोडून बघूया आपण. 9ला जर 3 ने भाग घातले तर उत्तर काय येईल? 3च येणार. 3 गुणिले 7 अधिक 5 7 त्रिक 21. 21 आणि 5 किती होईल? 26 होईल. बरोबर. मग हे समीकरण पण बरोबर आहे. ऋतुजा येते हो. लक्षात? हो. आता पर्याय क्रमांक आपण 3 सोडून बघू. 30 गुणिले 3 काय उत्तर येईल? 30 90. गुणिले 90 बरोबर. अधिक 25 वजा 7 बरोबर 7 असं म्हणते. बरोबर. मग आता 90 अधिक 25 कर. 90. 90 अधिक 25 सांग पटकन काय येते? बेरीज सांग यांची काय येते? प्लस ना. आलं का? 90 अधिक 25 काय येते सांग? हो. बंद कर पहिले. किती? 115. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय येते? ठीक आहे. 115 वजा 7 करायचे आपल्याला. 115 वजा 7 काय येईल वजा बाकी मग इथं? 115 वजा 60. किती? 100. सांग सांग सांग. सांग ना. 150. अरे येते का? वजाबाकी करायचंय. वजाबाकी करायचे बाळा. 115 मधून 7 वजा करायचे. तसं वाटते का? बघ ना. 55. बरोबर बरोबर. 55 करेक्ट आहे. मग आता बघ 55 बरोबर 60 येणार. मग आपल्याला हे समीकरण योग्य आहे का? नाही. नाही. बरोबर. व्हेरी गुड. म्हणून हे आपलं उत्तर आहे. कारण हे पर्याय हा चुकीचा पर्याय आहे. आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलंय की चुकीचा पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा पर्याय आहे. आणि आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. बरोबर. चला व्हेरी गुड. कॅल्क्युलेशन फास्ट फास्ट करायचं. ठीक आहे. कारण परीक्षेमध्ये वेळ खूप कमी असतो. हो हो. चला. जोरात बोलाव ना कर जेवल्यावानी. जेवली नाही का ऋतुजा? ठीक आहे ठीक आहे. चला. छान छान अभ्यास आहे तिचा. फक्त थोडं प्रॅक्टिस कमी आहे. चला. आणखी कोण राहिलं? चुकून अनम्यूट नाही केलं मला असं म्हणणारे कोण आहेत? संजय कोण आहे? संजय माईक ऑन करा. संजय माईक पण ऑन नाही, कॅमेरा पण ऑन नाही. कॅमेरा ऑन करा संजय. कॅमेराच ऑन, माईकच ऑन नाही करत. चला ठीक आहे. दिव्या भोसले. दिव्या माईक ऑन कर. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. 10 प्रश्न झाले. पुढचा घेऊया आता. 11वा प्रश्न घेऊया. हा चला सोडवा पटापट हा प्रश्न. बघा काय उत्तर येते याचं. 11वा प्रश्न आहे. हे घेतात गणितामध्ये नाहीतर. हे गणित आहे इकडून. हा प्रश्न आहे आणि इकडून गणित आहे असतं. एल बरोबर 5 पासून सुरुवात आहे. या पूर्ण समीकरणामध्ये ह्या ज्या किमती दिलेल्या आहेत त्या फक्त इथे ठेवायच्या.
चला काय उत्तर आले याचं? हो चांगली रे पपई घेऊन ये. बघा एल गुणिले एन एल गुणिले एन. ओके, तर या ठिकाणी काय ठेवायचं आपल्याला? 5 गुणिले एन ची किंमत काय आहे बघा 3 अधिक एन ची किंमत काय आहे 3 गुणिले एम ची 9 अधिक एल ची किंमत काय आहे 5 वजा एम ची किंमत काय आहे 9. ठीक आहे, 5 गुणिले 3 5 त्रिक 15. इथं भागिलेचे चिन्ह आहे तर त्याला चुका झालेल्या. भागिले 3 गुणिले 9 अधिक 5 वजा 9. ठीक आहे, आता 3 ने 15 ला भागा 3 5 15 गुणिले 9 अधिक 5 वजा 9. त्या दोघांचा गुणाकार करा. 9 5 45 अधिक 5 वजा 9. ठीक आहे, 45 मधून 45 आणि 5 ची बेरीज करा. 50 येईल. 50 वजा 9 50 वजा 9 काय उत्तर येईल 41 उत्तर येईल. 41 पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे. ठीक आहे, चला थोडस जी टीचिंगची पीडीएफ आहे याच्यामध्ये थोड्या नॉर्मल चुका आहेत. चुका म्हणजे जिथं भागाकार आहे ना तिथं 2-3 ठिकाणी बेरजेचं चिन्ह आलेलं आहे. हे असं चिन्ह आलेलं आहे. ठीक आहे, या गणितामध्ये पण सेम तसंच आहे. इथं भागाकाराचे चिन्ह आहे पण ते बनवताना इथं बेरजेचं चिन्ह झालेलं आहे. ठीक आहे, तर मी ते करेक्शन करायला सांगते त्यांना. चला, डाऊट आहे कुणाला काही? थांबवायचा मग क्लास. श्रेया गायकवाडला जास्त घाई दिसते. लगेच गुड नाईट चालेल. नो, ओके नो. चल हा प्रश्न सोडवा बरं. 12वा एक प्रश्न घेऊया एवढा मग थांबूया क्लास. एवढा प्रश्न सोडवा बघा येते का बघा. 9 क अधिक 9 क बरोबर 30. तर क च्या ठिकाणी आपल्याला कोणती व्हॅल्यू ठेवावी लागेल म्हणजे उत्तर आपलं 30 येईल. 9 गुणिले दिले इथे. एक मिनिट 9 इथं गुणिले आहे. 9 गुणिले क अधिक 9 भागिले क. 9 गुणिले क अधिक 9 भागिले क. ठीक आहे, 9 गुणिले क अधिक 9 भागिले क बरोबर 30. तर क बरोबर किती? तर क बरोबर किती हा प्रश्न आहे बघा. कच्या ठिकाणी आपल्याला काय किंमत ठेवावी लागेल? पर्याय क्रमांक 1 ठेवून बघा. पर्याय क्रमांक 2 ठेवून बघा. ओके, पर्याय क्रमांक 1 जर आपण ठेवला तर 9 गुणिले 9 अधिक 9 भागिले 9 बरोबर 30 येईल का उत्तर? 9 81 अधिक 1 नाही येणार. पर्याय क्रमांक 1 हे नाही येणार. आता पर्याय क्रमांक 2 ठेवून बघू आपण. पर्याय क्रमांक 2 ठेवून बघू.
च्या ठिकाणी 3 व्हॅल्यू ठेवा. 9 गुणिले 3 अधिक 9 भागिले 3 बरोबर 30. ओके. 9 त्रिक 27. 27 अधिक 3 एक 3 3 त्रिक 9 3 उत्तर येईल. 3 30 काय उत्तर येईल? 30 उत्तर येईल. बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. चला थांबवायचा मग क्लास आता. बाकीचा राहिलेला भाग आता तुम्ही प्रॅक्टिस करा. दिवाळीत क्लास होणार आहे का? दिवाळीला बघूया. आता तर क्लास करा. दिवाळीला सुट्ट्या द्यायचं का नाही, किती दिवस द्यायचं ते येईल ना तुम्हाला मेसेज, सांगितलं जाईल ना क्लासमध्ये. आत्ताच तयारी चालू आहे तुमची दिवाळीची. चला.